कोरेगावातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, शिवसेना संघटन वाढीसाठी जोर लावणार. पालकमंत्री शंभूराज देसाई. प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्याशी साधला संवाद. कोरेगाव शहरासह तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी खऱ्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना बळ दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री देसाई यांची भेट घेतली. यावेळी कोरेगावकर नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, संदीप केंद्रे, विजय पोपटराव जगदाळे, माजी नगरसेवक मुन्नाभाई काजी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की कोरेगाव तालुका हा शिवसेनेची विचारधारा मानणारा असून सर्वसामान्य जनतेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे. शिवसेना सत्तेत नसतानाही तालुक्यात पक्षाचा विस्तार झाला होता. मधल्या काळात पक्ष काहीसा मागे पडला असला तरी आता पुन्हा नव्या जोमाने संघटन केले जाणार आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर शिवसेनेचा विस्तार करून युवा पिढीला पक्षाच्या विचारधारेत सहभागी करून घेतले जाईल. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री देसाई यांनी कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजाभाऊ बर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कराड शहराप्रमाणेच कोरेगावमध्येही निवडणुकीचे राजकारण रंगले तरी जनतेच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा विजय निश्चित होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कराडमध्ये जसे राजेंद्रसिंह यादव यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिले, त्याच धर्तीवर कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांनी तालुका व मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेत आगामी काळात संघटन बळकटीसाठी ठोस प्रयत्न केले जातील, असे सांगितले. या बैठकीत शिवसेना पक्षवाढ, संघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. कोरेगाव तालुका आणि कोरेगावच्या बर्गे घराण्याशी माझा गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे. हा ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न येत्या काळात राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून केला जाईल. उर्वरित विकास कामांना गती देण्यासाठी हे ऋणानुबंध निश्चित उपयोगी पडतील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. हेडलाईट नसलेल्या एसटी बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात. फलटण आगाराचा गलाथान कारभार झपाट्यावर. आंबोडेसमत वाघोली तालुका कोरेगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराची फलटण सातारा ही बस रविवारी रात्री हेडलाईट बंद पडल्यामुळे महामार्गावर उभी राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बस रात्रीच्या वेळी नियमित प्रवासी सेवेत असताना अचानक हेडलाईट बंद पडली. अंधारात प्रवास करणे धोकादायक ठरू शकत असल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. मात्र यामुळे बसमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रात्रीच्या वेळेस निर्जन ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना शेवटी अन्य खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की बसची अशी अवस्था असेल तर आमचा जीव कोणाच्या भरोशावर राहणार. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नसेल तर प्रवाशांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सध्या सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक आधीच कमी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी एसटी बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची अधिकच गैरसोय झाली. अनेकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचता आले नाही तर काहींना आर्थिक फटका सहन करावा लागला. या घटनेमुळे फलटण आगारासह सातारा विभागातील बसच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विभाग नियंत्रक, विभागीय यंत्र अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी नेमकी काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कार्यशाळेत बसची वेळेवर आणि नीट देखभाल होत नसेल तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच सातारा विभागातील एसटी आगारांमध्ये सुरू असलेल्या गलाथान कारभाराचा फटका थेट सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रवाशांकडून देण्यात येत आहे.
गाडीची लाईट लाग पण लाईटच लाग ना गाडीची लाईट लागणार कधी म्हणजे त्या तुमच्या आपल्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करत नाही का बस? लाईट लागत नाही आणि काय काय होते? दुसरं नाही काय, आतली बी लाग नाही, पुढची पण लाग. लाईट नाही लागतो जर एसटीनं प्रवास केला तर कुठे अपघात झाला तर नागरिकांचा जीव जाऊ शकतो. पुशेगावमध्ये एटीएम फोडून धाडसी दरोडा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुशेगाव तालुका खटाव येथे अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने एटीएम मशीन फोडून मोठी रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या एटीएमवर पडलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील बँकिंग सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर करत अत्यंत शिताफीने ही कारवाई केली. या अगोदर त्यांनी एटीएम परिसरातील विद्युत वितरण वाहिनी कापून सुरक्षा व्यवस्था निष्क्रिय केली. त्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरावर चुना फासण्यात आला. यावरून ही चोरी पूर्णपणे नियोजनपूर्वक आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होते. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे पुशेगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी गस्त वाढवावी आणि एटीएम केंद्रांची सुरक्षा अधिक मजबूत करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. एकूणच पुशेगावमधील हा एटीएम दरोडा केवळ चोरीची घटना नसून ग्रामीण भागातील सुरक्षेच्या व्यवस्थेतील त्रुटी उघड करणारा प्रकार ठरला आहे. त्यामुळे प्रशासन आणि बँक यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा धोकादायक, पळशीतील नागरिक जीवाच्या भीतीत देऊरच्या शाखा कार्यालयाच्या नावाने शिमगा. महावितरण कंपनीच्या सातारा विभागातील आणि वॉटर स्टेशन उपविभागातील देऊर शाखेच्या भोंगळ कारभारामुळे पळशी गावातील नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. घरांच्या अगदी जवळून हाताला येईल अशा धोकादायक अंतरावरून वीजवाहक तारा नेण्यात आल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी 2 महिन्यांपूर्वी लेखी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावातील अनेक ठिकाणी जुन्या पद्धतीच्या उघड्या वीज तारा आजही कायम आहेत. पूर्वी घरे लहान असल्याने या तारा सुरक्षित अंतरावर होत्या, मात्र काळानुसार नागरिकांनी उंच इमारती बांधल्या असून आता या तारा घराच्या गच्ची, खिडक्या आणि बाल्कनीजवळून जात आहेत. परिणामी नागरिकांच्या जीवाला तसेच मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीकडून काही भागात आधुनिक केबल प्रणाली बसवण्यात आली असली तरी पळशीतील अनेक धोकादायक ठिकाणी ही सुविधा देण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाचा दुजाभाव उघड होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी देऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शाखा अधिकाऱ्याकडे 2 महिन्यांपूर्वी लेखी अर्ज सादर करून तात्काळ केबल वायरद्वारे वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र आज तागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या या ढिसाळ आणि बेफिकीर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. उद्या एखादा अपघात झाला, जीवितहानी झाली किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला पूर्णपणे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून धोकादायक वीज तारा हटवून सुरक्षित केबल प्रणाली बसवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.